friends, welcome to my YouTube channel, and today we are going to start here the new chapter from your class 11th, and that is called mathematical methods. Now see, mathematical method is the important chapter from your physics of class 11, which is the chapter number 2. मित्रांनो, आपल्याला इयत्ता 11वीच्या क्लासमध्ये फिजिक्स विषयामध्ये दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे मॅथेमॅटिकल मेथड्स. मॅथेमॅटिकल मेथड्स हा एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. या आधीच्या चॅप्टर मेजरमेंटमध्ये आपण विविध प्रकारच्या फिजिकल क्वांटिटीज या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, आणि या फिजिकल क्वांटिटीजला आपल्याला आणखी 2 क्लासमध्ये वर्गीकरण या ठिकाणी करायचं आहे, जे म्हणजे स्केलर्स अँड वेक्टर्स. आता मग यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी बघणार आहेत. पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही स्केलर आणि वेक्टर्स नेमके काय असतात हे आपण पाहणार आहे. वेक्टर ॲनालायसिस, वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो, त्याला सिम्बॉलिकली कसं लिहायचं आहे, ग्राफिकली कसं लिहायचं आहे, हे आपल्याला या नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहायचं आहे. वन्स वी अंडरस्टँड द वेक्टर्स, नंतर आपल्याला वेक्टर ऑपरेशन्स. वेक्टर्समध्ये आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे कशा पद्धतीनं करू शकतो, त्याचे काही रूल्स असतात, रिलेटेड काही लॉज आपण यामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. हा देखील इम्पॉर्टंट पॉईंट आहे. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर अँड इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस. सो अशा पद्धतीनं हा तुमचा चॅप्टर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर चला, let us see what actually the vectors are and scalars. Very first, we are looking for the definition of scalar here. So see, the physical quantity which can be described by its magnitude only, it is called scalar quantity. अशा प्रकारची क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, जिला पूर्ण एक्सप्लेन करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी तिचं फक्त मॅग्निट्यूड पुरेसं आहे, याला आपण स्केलार क्वांटिटी असं म्हणतो. मग याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू, जसं की मास स्केलार आहे, देन टाइम ऑल्सो स्केलार, स्पीड स्केलार आहे, डिस्टन्स स्केलार आहे, एक्सेट्रा. पहा, ज्या फिजिकल क्वांटिटीला पूर्णतः डिस्क्राईब करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी तिचं फक्त मॅग्निट्यूड पुरेसं आहे, अशा क्वांटिटीला आपण स्केलार क्वांटिटी असं म्हणतो. नाव द सेकंड वन, दॅट इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. आता ही वेक्टर क्वांटिटी काय असते? द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. म्हणजे एखाद्या फिजिकल क्वांटिटीला पूर्णतः डिस्क्राईब करण्यासाठी तिच्या मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. अशा फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपण इथं काही एक्झाम्पल्स पण सांगू शकतो, लाईक दॅट फोर्स, नंतर आहे तुमचं वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, यानंतर मोमेंटम, आफ्टर दिस we can write the displacement, etc. पहा, अशा विविध फिजिकल क्वांटिटी आहेत ज्यामध्ये त्यांच्या कंप्लीट डिस्क्रिप्शनसाठी त्यामध्ये 2 घटक आवश्यक असतात. पहिला घटक म्हणजे काय, तर त्याचं मॅग्निट्यूड, आणि दुसरा घटक म्हणजे डायरेक्शन. हे जेव्हा लागतील तेव्हा त्या फिजिकल क्वांटिटीला तुम्ही कसली क्वांटिटी म्हणाल? वेक्टर क्वांटिटी. नाउ लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज कॉल्ड द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. पहा, आता हे ज्या वेक्टर क्वांटिटी असतात ह्यांना दाखवण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. पहिल्या मेथडचं नाव आहे ग्राफिकल मेथड, और वी से द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये कोणताही वेक्टर एका ॲरोने दर्शवला जातो. ॲरो, this arrow represents vector.
या ॲरोमध्ये ह्या ॲरोची डायरेक्शन काय दर्शवते? वेक्टरची डायरेक्शन. पहा, वेक्टरला दोन घटक आहेत, एक आहे डायरेक्शन, दुसरा आहे मॅग्निट्यूड. आणि म्हणून एक ॲरो जेव्हा आपण काढतो तेव्हा ॲरोची दिशा म्हणजे आपल्या वेक्टरची दिशा असेल आणि लेंथ ऑफ ॲरो याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. मॅग्निट्यूड म्हणजे ॲरोची जेवढी लांबी असेल ती लांबी त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड दर्शवेल. फॉर एक्झाम्पल, मला जर 5 न्यूटन फोर्स रिप्रेझेंट करायचा असेल टुवर्ड द राईट साइड, तर मी असा 5 न्यूटन F इट इज इक्वल टू 5 न्यूटन 5 युनिटची लेंथ काढा. तर दिस इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. अशा प्रकारे तुम्ही ग्राफिकली वेक्टर्सला रिप्रेझेंट करू शकता. आता दुसरं रिप्रेझेंटेशन असतं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. याला आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असं म्हणतो. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये जर वेक्टर ए तुम्हाला दर्शवायचं असेल तर त्याला आपण ए बार असं दाखवतो. ए बार याच्या डोक्यावर जो बाण आपण काढतो याला बार असं या ठिकाणी वाचलं जातं. सो ए बार अशा प्रकारे. या वेक्टरचं जर मॅग्निट्यूड दर्शवायचं असेल तर या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॉड्युलस हे साइन त्या ठिकाणी काढलं जातं. सो मॉड्युलस ऑफ ए बार मीन्स ए बारचं मॅग्निट्यूड, वेक्टर एचं मॅग्निट्यूड. अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी दर्शवत असतो. आता हे दोन रिप्रेझेंटेशन आपल्याला केव्हा केव्हा वापरायचे? ज्यावेळेस आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे वेक्टरचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करायचं असतं, अशा वेळेस आपण हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वापरू. आणि ज्यावेळेस आपल्याला विविध प्रकारच्या क्रिया करायच्या असतात, जसं की ॲडिशन करायचं असेल, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन, तर त्यावेळेस आपण हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी यूज करणार आहे. नाव लुक ॲट द नेक्स्ट पॉइंट ऑफ द चॅप्टर विच इज कॉल्ड टाइप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टर्सचे प्रकार. आता बेसिकली पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला रिमाइंड करतोय की वेक्टर्सला दोन फॅक्टर आहेत. एक आहे त्याचं मॅग्निट्यूड आणि दुसरं आहे त्याचं डायरेक्शन. आता हे नेमके कशा स्वरूपाचे आहे याप्रमाणे किंवा या बेसिसवर आपल्याला वेक्टरचे विविध टाइप्स प्रकार त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर त्यामध्ये जो पहिला तुमचा टाइप आहे दॅट इज कॉल्ड झिरो वेक्टर. आता झिरो वेक्टर कशाला म्हणायचं पहा. वेक्टर विच हॅविंग अ झिरो मॅग्निट्यूड. असा वेक्टर ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे अँड हॅविंग अ आर्बिटरी डायरेक्शन. म्हणजे याचं विशेष काय आहे? तर याचं विशेष आहे दॅट द मॅग्निट्यूड इज इक्वल टू 0. या वेक्टरचं मॅग्निट्यूड 0 असतं. डायरेक्शन ही रॅन्डम कुठेही असू शकते, पण मॅग्निट्यूड हे कसं आहे? 0 आहे. तर याला आपण झिरो वेक्टर म्हणतो. तर झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर असंही त्याला म्हटलं जातं. याचं आणखी एक नाव आहे नल वेक्टर. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं. याचं कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं असतं की त्याचं मॅग्निट्यूड हे 0 आहे. सेकंड टाइप आहे रिझल्टंट वेक्टर. पहा, रिझल्टंट अ वेक्टर रिप्रेझेंटिंग द इफेक्ट सेम इफेक्ट which is represented by 2 or more vectors. म्हणजे माझ्याकडं एक असा वेक्टर आहे जो वेक्टर इतर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर्सचा एकत्रित इफेक्ट स्वतः एकटा दाखवतोय. तर अशा वेक्टरला आपण काय म्हणतोय? रिझल्टंट वेक्टर. काय रिझल्टंट वेक्टर आहे? which show same effect shown by other 2 or more vectors. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरचा जो परिणाम आहे तो जर एक सिंगल वेक्टर दर्शवत असेल तर त्या सिंगल वेक्टरला रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. त्या दोन किंवा त्या दोन पेक्षा जास्त वेक्टर्स. मग त्या दोन वेक्टर्सला काय म्हटलं जातं? दॅट इज दे आर कॉल्ड कॉम्पोनंट्स है ना. किंवा त्या दोन पेक्षा जास्त वेक्टर्सला आपण काय म्हणू शकतोय? कॉम्पोनंट्स. वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे निगेटिव्ह वेक्टर. नाउ लुक ॲट द निगेटिव्ह वेक्टर्स.
Negative vectors are those vectors which are magnitudely same but their directions are exactly opposite. म्हणजे दोन वेक्टर आहेत आपल्याकडं, हा एक आहे आणि हा दुसरा आहे. लेट दिस वेक्टर इज a बार अँड दिस इज b बार. आता तुम्ही पहा या दोघांच्या एरोची लेंथ मी समान काढलेली, म्हणजे यांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि यांच्या डायरेक्शन्स एक्झॅक्टली अपोजिट आहे, तर यांना आपण निगेटिव्ह वेक्टर्स असं म्हणू शकतो. आता हे सिम्बॉलिकली कसे लिहिले जातील? a बार विच इज इक्वल टू मायनस b बार. हे इक्वल साइन सांगतं की दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे आणि निगेटिव्ह साइन सांगतं की ह्या दोघांच्या डायरेक्शन ह्या अपोजिट आहेत. क्लिअर? तर अशा पद्धतीनं हे निगेटिव्ह वेक्टर्स. आफ्टर वी हॅव द इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स आर दोज वेक्टर्स विच हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. म्हणजे दोघांचं मॅग्निट्यूड देखील सेम पाहिजे आणि दोघांच्या डायरेक्शन सुद्धा सेम पाहिजे. दॅट इज p बार अँड q बार. So look at these two vectors having same magnitude and having same direction. So simply we say the p bar is equal to q bar. याच्यामध्ये मी निगेटिव्ह साइन टाकलेलं नाही कारण याच्या डायरेक्शन कशा आहे? सेम आहे. आफ्टर दिस we have a position vector which is very important one. Position vector is a vector represents the position of point in the given coordinate system with respect to origin. चला पाहू याला कसं आपण समजून घेऊ शकतो. समजा माझ्याकडे XY कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि या XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा तुमचा ओरिजिन आहे. आता या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये इथं जर एक पॉइंट असेल, लेट दॅट पॉइंट इज अ P, तर आपण काय करायचंय? एक वेक्टर ड्रॉन करायचा आहे जो स्टार्ट करेल O पासून आणि एंड होईल P पासून. तर हा जो वेक्टर तुम्ही आता ड्रॉन केलेला आहे, दिस इज अ P बार. हा काय करतोय? तर आपल्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये पॉइंट P ची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन या ठिकाणी दाखवतो आहे आणि म्हणून याला आपण पोझिशन वेक्टर म्हणतो पॉइंट P चा. So these are the different types of vector. One more vector that we have to see here which is called unit vector. Now look at the next important point which is called unit vector. Unit vector काय असतो पहा? Vector having unit magnitude. Vector having unit magnitude. Unit means what? 1. अशा प्रकारचा वेक्टर, ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड हे 1 युनिट असतं त्याला आपण युनिट वेक्टर असं या ठिकाणी म्हणतो. आता हा जो तुमचा युनिट वेक्टर आहे पहा, या युनिट वेक्टरला कसं फाइंड आउट करू शकता तुम्ही? समजा माझ्याकडं एक वेक्टर आहे a बार. आता a बारचा युनिट वेक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, तर तो असा लिहिला जाईल a कॅप आणि मग त्या वेक्टरला त्याच्याच मॅग्निट्यूडनं डिवाइड करा, तर मग तुम्हाला काय भेटेल? युनिट वेक्टर. युनिट वेक्टर a बार हा a बारच्याच डायरेक्शन मध्ये असेल, म्हणजे a कॅप हा युनिट वेक्टर a बारच्याच डायरेक्शन मध्ये असेल. फॉर एक्झाम्पल हा जर तुमचा a बार असेल, हाऊ इट इज 5 युनिट. हा तुमचा a बार किती आहे? 5 युनिट आहे. आता मी काय करत? या वेक्टरचे 5 समान भाग करत, 1 2 3 4 आणि हा 5. आता 1 2 3 4 5 या 5 मध्ये एक जो भाग आहे पहिला, याला आपण a कॅप असं म्हणू शकता. तर अशा पद्धतीने हा तुमचा युनिट वेक्टर असतो. नाउ आफ्टर दिस वी हॅव टू लुक ॲट द रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स हे कुठं असतात? तर XYZ कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये असतात. XYZ कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये हे जे वेक्टर्स आहेत जे कायमस्वरूपी स्थिर आणि निश्चित असतात युनिट वेक्टर्स, त्यांना आपण x पॉझिटिव्ह मध्ये कोण असतो? I कॅप. याची डायरेक्शन लक्षात ठेवा सगळ्यांनी, x पॉझिटिव्ह डायरेक्शन याची आहे, x पॉझिटिव्ह. j कॅप जो आहे याची डायरेक्शन आहे y पॉझिटिव्ह, म्हणजे हा y डायरेक्शन मध्ये जातो j कॅप. इथं मी दर्शवलेलं आहे फिगर मध्ये. आणि लास्ट आहे k कॅप. k कॅप जो असतो ना,
तो झेडच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये असतो. आता पहा महत्वाची आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवू. जर मी यांचे साइन रिव्हर्स केले, आय कॅपला जर मायनस केलं तर तो झेडच्या एक्सच्या निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जाईल. कळतंय? आय कॅपची जर डायरेक्शन आपल्याला चेंज करायची असेल आणि त्याला निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये पाठवायचं असेल तर त्याचं साइन हे मायनस केलं जाईल. फॉर एक्झाम्पल मायनस आय कॅप हा कुणीकडे जाईल, मग तर जाईल एक्सच्या निगेटिव्ह डायरेक्शन. परत तुमचा मायनस जे कॅप जो आहे याला जर आपण असं मायनस लिहिलंय जेला, तर हा वायच्या मायनस निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जाईल आणि मायनस के कॅप हा तुमच्या झेडच्या निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जाईल. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट युनिट वेक्टर्स आय कॅप, जे कॅप अँड के कॅप विच आर कॉल्ड रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स. त्यांची डायरेक्शन सगळे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं हा तुमचा युनिट वेक्टर आहे.